गुड मॉर्निंग. इथे पण आमची सकाळ वरदमुळे लवकरच सुरू झालेली आणि त्यात आमचा साईट सीन करायचा प्लॅन ॲज सच काही नव्हताच, कारण 2 लहान मुलं होती आणि पाऊस पण पडत होता. आम्ही त्यांना नाश्ता आणि चहा 10:30 वाजता द्यायला सांगितलेला आणि त्यात आम्ही उठलो होतो 7 वाजता. प्लस त्यात किचनचा एक्सेस फुल होता आणि सगळं चहाचं सामान होतं. मग मी कढईमध्ये चहा बनवला आणि मी, आई, बाबा यांनी मस्त एन्जॉय केला. मला बऱ्याच जणांनी या प्रॉपर्टीबद्दल विचारलेलं, तर ही प्रॉपर्टी आहे द अरोवाना विलाज म्हणून आणि आम्ही बुक केलेला इगतपुरीचा 3 BHK विला, जो की एकदम लेक साईड होता आणि मेन म्हणजे बऱ्यापैकी क्लीन होता. आणि जेव्हा पण तुम्ही लहान मुलांना घेऊन जाताना तेव्हा एकतर असे विलाज बुक करायचे किंवा Airbnb प्रिफर करायचे, जिथे तुम्हाला किचन ॲक्सेस इझिली मिळेल. कारण मला आणि माझ्या बहिणीला तर किचनचा भरपूर यूज झाला आहे. आणि आजूबाजूला इतकी छान छान फुलांची झाडं लावलेली ना, आणि त्यात मेन म्हणजे होता चाफा. मी मोस्टली ना स्विमिंग पूलमध्ये जाणं अवॉइड करते, कारण त्याच्यामध्ये भरपूर क्लोरीनचं पाणी असतं. पण यावेळेस म्हटलं की नाही, मस्त पाऊस पडतोय तर स्विमिंग पूलमध्ये जाऊन एन्जॉय करूयात. आणि मी स्विमिंग केलं. आता हे असं थोडंफार स्विमिंग येतं म्हटल्यावरती ना, मी लवकरच स्विमिंगची ट्रेनिंग घेणार आहे, कारण मला ते खूप इम्पॉर्टंट स्किल वाटतं. नंतर आम्ही निघालो जरा असंच वॉक करायला आणि चालता चालता आम्ही पोहोचलो एकदम लेकजवळ. या ट्रिपमध्ये आमची बिलकुल काही गडबड नव्हती की हे साईट सीन कंप्लीट करायचे, ते करायचं आहे. आम्ही मस्त या काकांना फिशिंग करताना बघितलं आणि त्यांनी सांगितलं की त्यांनी चिलापी मासा पकडलाय. नंतर रात्री बाळ झोपल्यावरती आम्ही घेतलं डमशेराज खेळायला आणि त्यात लिटरली कळलं कोणाची ॲक्टिंग लेवल काय येते. मी प्रॉपर्टी डिटेल्स टॅग केलेत, तुम्हाला पण जर आवडलं असेल तर नक्की व्हिजिट करा. चला लवकरच भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.